हाय हॅलो एव्हरीवन. माझं नाव प्रसन्न आणि आजचा जो टॉपिक असणार आहे थोडा इंटरेस्टिंग टॉपिक असणार आहे. आणि जो कव्हर करायचा भाग आहे ना तो आपण डेफिनेटली डिटेलमध्ये कव्हर करूच. पण सोबत जर मी सांगायचं म्हटलं तर एक इनफॅक्ट हा जो व्हिडिओ आहे ना हा बघून जेव्हा तुम्ही पूर्ण बघाल ना तेव्हा एक तुम्हाला शुअरिटीज मी सांगू शकतो की ट्रेंड जो आहे मार्केटमध्ये किंवा इवन दो स्टॉक्स मध्ये थोडा ब्रॉडर व्ह्यू आहे. लाईक 12-13 किंवा 7 ते 15 दिवसाची अगर जर तुम्हाला एक चांगली होल्डिंग्स पाहिजे असेल राईट किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा इक्विटी ही लोक करतात काही काही महिनाभर किंवा सो एक मंथली एक्सपायरी किंवा मंथली इन्व्हेस्टमेंट किंवा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जर तुम्ही 10-15 दिवसाची होल्डिंग करत असाल तर त्यासाठी कोणता जो डेटा पॉइंट आहे तो आपल्याला हेल्प करेल राईट. तो फाइंड आउट करायला तो स्पेसिफिकली कसा रीड करायचा आहे इवन दो ट्रेड्स कशी बनवायचे थोडा फार आपण स्ट्रॅटेजीज बद्दल पण ह्यामध्ये डिस्कस करू की स्ट्रॅटेजीज कोणत्या बेटर येऊ शकतात त्यासाठी राईट. सो डेफिनेटली पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. ऍडव्हान्स डेटा पॉइंट आहे. आणि थोडा आधी आपण लॉजिक क्लिअर करूया की युजली मार्केटमध्ये लोक काय करतात किंवा इनफॅक्ट सेंटिमेंट फाइंड आउट करताना लोक काय करतात आणि टूल्स अदर डेटा पॉइंट्स आणि ते अवॉइड का करतात किंवा का नाही केलं पाहिजे हे आपण डिफिनेटली बघूया. ओके. सो लेट सी. मी ते स्क्रीन शेअर करतो माझी. ओके. ओके. नाव बघा जनरली जर आपल्याला कोणत्याही ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल तर एक कॉमन गोष्ट जी प्रत्येक ट्रेडर करतो आपल्या लाईफमध्ये इवन तो जेव्हा मी पण होतो नवीन मार्केटमध्ये राईट. आणि इनफॅक्ट खूप आधी लाईक 3.5-4 वर्ष आधीचं जर मी बघायला सांगायचं म्हटलं तर इनफॅक्ट मी तर आधी काय करायचं नॉर्मली आताही सर लोक करतात की एक जनरली एक रेजिस्टन्स बनवणार एक प्राइस ऍक्शन बघून एक सपोर्ट बघणार इकडे. ओके. आणि सपोज जर मी अशी प्राइस लाईन ड्रॉ करायची म्हटली तर लेट्स असं एक अँटिसिपेट करतो आपण की मोमेंटम येऊ शकतो त्यानुसार. ओके. जनरली असं असेल ना आणि इकडे ब्रेकआउट मिळाला तर इकडे जाऊन एखादा कॉल बाय करणार किंवा तिकडे जाऊन एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार राईट. इवन दो जर इथे ब्रेकडाऊन आला ठीक आहे तर एक बॅरिश ट्रेड बनवणार किंवा एक पुट बाय करणार. सो आताही बरेच लोक ती फॉलो करतात आणि असं नाही म्हणत आहे की ही चुकीची पद्धत इट इज फाईन. पण ना जर मी ह्याचं डेली ऑब्झर्व करतोय किंवा एक पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये बघतोय ना एका मोठ्या युज केसमध्ये किंवा एका मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर मी त्याला पाहिलं तर 2013, 14, 15, 16 जास्तीत जास्त 17 पर्यंत हा सेटअप खूप चांगला झालायचा. इवन दो ह्याचा जो स्ट्राईक रेट होता तो खूप चांगला होता. प्रत्येकाला प्रायझेशन ट्रेडिंग तेव्हा अवेअरनेस नव्हते प्रायझेशन ट्रेडिंग मध्ये. इवन 2012, 13, 10च्या आसपास जरी मी बोलले ना तरी पण एवढे अवेअरनेस होते त्यामुळे ना ते सस्टेनेबल ब्रेकआउट व्हायचे राईट. इनफॅक्ट ते आपण म्हणतो डबल एम एम पॅटर्न म्हणतो डब्ल्यू पॅटर्न म्हणतो राईट. सो ते सगळे ना एक चांगल्या ह्याच्याने एक मोमेंटम फाइंड आउट करून द्यायचे राईट. पण आता जर तुम्ही बघितलात ना तर तो जो स्ट्राईक रेट आहे ना तो कुठेतरी ना पडून लाईक 60-70 वरून पडून कुठेतरी 30-40 वर येऊन थांबला आहे राईट. कारण प्रत्येकाला माहिती आहे आता की एक डबल टॉप बनला तर काय येणार आहे डबल बॉटम बनल्यावर काय मुवमेंट येणार आहे. इवन दो ब्रेकआउट होऊन रिटेस्ट केल्यावर काय येणार आहे राईट. सो प्रत्येकाला माहिती आहे. सो जसं जसं मार्केट स्मार्ट बनते ना तर तसं आपल्याला पण स्मार्ट बनावं लागतं राईट. नाही तर आपल्या अकाउंट आता जनरली बघा ना जर तुम्ही रायटिंग जर कोण करत असेल ना तर स्ट्रँगल बघा स्ट्रँगल जेव्हा नवीन आलेलं 4-5 वर्षापूर्वी तेव्हा बरेच जण खूप पैसे बनवले जातात स्ट्रँगल्स विकून राईट. पण आता तेच स्ट्रँगल आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने हेच करायला लागतात वेगवेगळ्या ह्याच्याने डिरेक्शन मध्ये. कारण सगळ्यांना माहिती आहे आता ते कसं करताय म्हणजे ज्याला हेच करताय ज्याला त्याचं नॉलेज आहे जो स्मार्ट बनत गेलाय त्याला डेफिनेटली तो एक मोमेंटम मिळतो त्यावेळेस तो पैसा कमवतो त्या गोष्टीमध्ये राईट. सो आपल्याला पण तेच करायचंय. कन्सेप्ट जुनी आहे पण ऍडव्हान्स डेटा पॉइंट सोबत आहे. ओके. सो लेट सी. जर मला दिसतंय की प्राइस इकडे वरती चाललंय कंटिन्युअसली त्यात मी बघणार की ओवायचं पार्टिसिपेंट किती आहेत वाय पार्टिसिपेशन किती चालू आहेत इकडे. ओके. जर ओआय पार्टिसिपेशन मला दिसतंय दॅट मीन्स व्हॉट की ट्रेडर्स इंटरेस्टेड आहेत त्या प्राइसला वरती घेऊन जाण्यासाठी राईट. नवीन नवीन ओपन कॉन्ट्रॅक्ट वाढतात म्हणजे ट्रेडर्सला पाहिजे की प्राइस एक सस्टेनेबल मोमेंटम द्यावी राईट.
सो प्राइस सोबत ना मी काय करणार, ओवाय डेटा ट्राय करणार की ओवाय तिकडे प्लॉट होतोय का किंवा ओवाय तिकडे वाढतोय का. सेम लॉजिक बेरीसाठी पण, प्राइस खाली चालले आणि ओवायचं पार्टिसिपेशन तिकडे वाढतंय. सो दॅट मीन्स वॉट, ते काय आपल्याला इंडिकेट करते की ठीक आहे, पडणाऱ्या प्राइस सोबत ओवाय वाढते म्हणजे सेलर्सला पाहिजे की प्राइसचा एक मोमेंटम खालच्या साईडला आला पाहिजे, राईट. सो प्राइस सोबत ओवायचा आपण मोमेंटम कॅप्चर करणार. आणि एक ऍडिशनल गोष्ट आहे, डेली टाइम फ्रेमवर तर आपण बघतोच प्राइस आणि ओपन इंटरेस्ट. पण जर सपोज मी असं म्हटलं तर, लेट्स सी एक एक्झाम्पल देऊन समजवतो की एक क्लासरूम आहे, ओके, आणि क्लासरूम मध्ये ना 100 मुलं आहेत. ओके, आपल्या शाळेचे दिवस आठवा, 100 60 70 जणांचा एक पट असतो आपला, राईट. इवन दो माझ्या वेळेस तर 60 70 जणांचा होता, पण तुमच्या वेळेस एक मोठा मोठा असेल, 100 120 जणांचा पट असेल, कारण स्पेसिफिकली मी स्वतः मराठी शाळेत होतो त्यामुळे मला माहिती आहे तेवढ्या जणांचा असतोच, राईट. सो एक शाळेचा पट आठवा, सपोज एक 100 जणांचा आपण एक पट घेऊया, ओके. आणि त्या 100 जणांमध्ये एक जो मुलगा असतो तो हुशार असतो, एखाद दोन मुले खूप हुशार असतात आणि एक जो असतो तो खूप ढ असतो, राईट. सो सपोज जो एक हुशार मुलगा आहे त्याला मिळाले सपोज 90%, 90% त्याला मिळाले, ओके. आणि एक जो ढ मुलगा असतो ना प्रत्येक वर्गात, त्याला सपोज मी ढ नाही बोलते ना, तो खूप वाईट वाटेल जो कोण असेल तो, पण ढ म्हणजे थोडा कमी हुशार असेल किंवा त्याला चांगले मार्क नसतील मिळत, तर त्याला सपोज मिळाले 35%, ओके. तर दोन गोष्टी आल्यात आपल्या समोर, एक आहे जो हुशार आहे ज्याला 90% आहे, आणि दुसरा आहे ज्याला कमी फार मिळत पण 40% सपोज त्याला मिळालेत. आणि बाकीचे जे 98 मुलं आहेत ना ते त्या दोघांच्या मध्ये आहेत. मग कोणाला 45 मिळाले असेल, कोणाला 70 मिळाले असेल, म्हणजे बाकी सगळे त्याच्यामध्ये, ओके. सो मॅथमॅटिक्स मध्ये ना एक कन्सेप्ट असते पर्सेंटाईल, ओके. सो जर मी त्या प्रत्येकाचा पर्सेंटाईल काढला ना, तर जो टॉप स्कोरर आहे, ज्याला 90% आपण आता बघितले, त्याचा जो पर्सेंटाईल असेल तो त्या वर्गामध्ये 99% असेल. व्हाय? कारण तो एकटा असा मुलगा ज्याला सर्वात जास्त पर्सेंट मिळालेत, त्याच्यापेक्षा बाकीचे खाले. सो मग बाकीच्यांना कसं 98 97 96% 95% 94% राईट. पण जो टॉप स्कोरर आहे त्याला असेल 90% आहे. सेम लॉजिक बॅरीजसाठी बघा. लेट सी, जो कमी ज्याला 40% मिळाला, जो लोएस्ट स्कोरर आहे त्याला किती असणार, डेफिनेटली 1% असणार, कारण बाकी सगळे मुलं त्याच्यापेक्षा थोड्या वरच्या पर्सेंटेज मध्ये येतात, राईट. सो सेम लॉजिक, जो लॉजिक आपण आता क्लासरूम मध्ये वापरला, सेम लॉजिक आपण मार्केटमध्ये वापरायचं. लेट सी, जर मी एक 6 महिन्याचा डेटा पॉइंट बघतोय, 6 7 महिन्याचा एक डेटा पॉइंट बघतोय, आणि त्या 6 7 महिन्याच्या डेटा पॉइंट मध्ये मला असं दिसून येते की काही स्टॉक मी असे पिक केले जे 6 महिन्याच्या हायवर ट्रेड करतात, 6 महिन्याच्या लोवर ट्रेड करतात, 6 मंथचा एक एक्झाम्पलसाठी. सो जर मी 6 मंथची प्राइस घेतली तर मी 6 मंथचा ओवाय पण घेणार. 6 मंथची प्राइस घेतली, 6 मंथचा ओवाय घेतला. आता मी तिकडे जाऊन चेक करणार की करंट त्याची प्राइस आणि ओपन इंटरेस्ट कुठे उभे आहेत. सो जर प्राइस कंटिन्युअसली वाढत असेल आणि सोबत ओवायचं पार्टिसिपेशन वाढत असेल, त्यावेळेस मी इंडिकेट करेन की हा एक 6 मंथचा ब्रेकआउट येऊ शकतो, आणि एवढ्या मोठ्या टाइम फ्रेमचा ब्रेकआउट होते म्हणजे एक सस्टेनेबल मोमेंटम येऊ शकते, राईट. सेम लॉजिक, जर प्राइस खाली आहे, ब्रेकडाऊनचे चान्सेस आहेत 6 महिन्याच्या लोचे, आणि ओवाय वाढतो त्यामुळे एक बेरिश मोमेंटम येऊ शकते, राईट. सो जनरली आपण काय करणार, आपण चार्टवर जाणार. आपण चार्टवर गेलो मग तिकडे आपण लाईन मंथली चार्टवर गेलो किंवा वीकली चार्टवर जरी गेलो, तर आपण काय करणार, तिकडे प्राइसची लाईन लावणार आणि ओवायचा एखादा इंडिकेटर प्लॉट करणार. सो विच इज डिफिकल्ट, राईट, की प्रत्येक स्टॉक मध्ये जा, प्रत्येक स्टॉकचा डेटा चेक करा आणि चेक करा की तो 6 मंथच्या हायवर आहे की लोवर आहे, ओवाय पार्टिसिपेशन चेक करा, राईट. सो विच इज डिफिकल्ट टू आयडेंटिफाय द मोमेंटम. सो व्हॉट वी हॅव ना, माझ्याकडे खूप खूप एक चांगला टूल आहे जो डेफिनेटली तुम्हाला हेल्प करू शकतो. एक रिसर्च प्लॅटफॉर्म म्हणून जर मी बघायला गेले, एक रिसर्च टूल बघायला गेलं तर खूप खूप चांगला एक टूल आहे. दाखवतो मी तुम्हाला. तो सिम्पली आपल्याला काय करायचंय, एक व्हाईट बोर्ड शेअर करू दे मला फक्त. फाईन, ओके. सो आपण येणार, ओके ओके, आपण येणार अनालिसिसवर आणि येणार प्राइस ओवाय पर्सेंटाईल, ओके. सो फर्स्टली मी ह्याचा इंटरफेस तुम्हाला समजवतो
की याचा इंटरफेस काय आहे, काय सांगायचा प्रयत्न करतो, आणि डेफिनेटली आपण त्यानंतर ट्रेड सेटअपवर जाऊ आणि थोड्याफार आपण स्ट्रॅटेजीज बद्दल पण डिस्कस करू. सो इथे नॉर्मली सर्च सिम्बल आहे. कोणताही स्टॉक जर तुम्हाला रॅन्डमली सिलेक्ट करायचा तर तुम्ही सर्च करू शकता. लुक बॅक पिरियड 180 डेज. जर आपण म्हणालो ना 100 जणांचा क्लासरूम असतो, तसा लुक बॅक म्हणजे 100 जण आहेत ना, ते मार्केटमध्ये 180 डेज पकडा. म्हणजे 180 डेज म्हणजे बघा तर 6 मंथचा डेटा म्हणून काहीतरी 18, सो 6 महिन्याचा कुठेतरी मी डेटा पण बघतोय ट्रेडिंग डेज प्लस नॉन ट्रेडिंग डेज ऍड करून. ओके, 6 मंथ्स डेटा पण 180 डेज प्लॉट करतोय मी. सॉर्ट बाय सिम्बल म्हणजे इथे तुम्ही प्राइस नुसार पण फिल्टर लावू शकता आणि ओआय नुसार पण फिल्टर लावू शकता. ओके, ही कन्सेप्ट मी समजवतो पुढे जोपर्यंत आपण इथे येतोय तर. सो टॉपला जे आहेत ना, हे प्रत्येक स्टॉकची नावं आहेत. ओके, आणि हा जो पहिला आहे ना, तो सांगते प्राइस पर्सेंटाईल, की 180 दिवसाचा जो डेटा पॉइंट आहे ना, त्यानुसार आरती इंडस्ट्रीजची प्राइस जी आहे ती करंटली कोणत्या पर्सेंटाईलवर ट्रेड करते. कोणत्या पर्सेंटाईलवर ट्रेड करते? 79.44%. म्हणजे काय, की तो टॉपच्या जवळ आहे पण तो टॉपवर नाही. करंट आरती इंडस्ट्रीज आहेत ना, ती 180 दिवसाच्या जी प्राइस आहे ना, हिस्टॉरिकल डेटा त्याच्या टॉपच्या आसपास आहे, पण टॉपवर नाही की जिकडे ब्रेकआउट मिस होते. 80%च्या आसपास आहे, जिकडे एक थोडाफार बघायला गेलो तर एक मोठा जो रेजिस्टन्स आहे किंवा तो एक बॅरियर म्हणू शकतो, त्या लेवलच्या आसपास आहे. ओके, सेम एबीबी बाजूलाच बघा, एबीबी आहे. एबीबी काय सांगते, की तो करंटली 180 दिवसाच्या हायच्या आसपास आहे किंवा त्याने हायच्या आसपास ब्रेक पण दिलाय. राईट, अबाउट काय सांगते, 72.78%च्या आसपास आहे. राईट, सो प्राइस पर्सेंटाईल तुम्हाला एक सिंपल एक लॉजिक सांगायचं म्हटलं तर सांगतो की करंट मार्केट प्राइस 180 दिवसाच्या लोच्या आसपास आहे की हायच्या आसपास आहे, ते तुम्हाला सांगते. ओके, जर लोच्या आसपास असेल तर ब्रेकडाऊनची अपॉर्च्युनिटी मिळेल, हायच्या आसपास असेल तर ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी मिळेल. ओके, त्याच बाजूला तुम्हाला दिसेल ओआय पर्सेंटाईल. सो ओआय पर्सेंटाईल तुम्हाला काय सांगतो, की जो पार्टिसिपेशन आहे लास्ट 6 मंथचा, जर मी प्राइसचं बघितलं तर सोबत ओवायचं जर पार्टिसिपेशन बघितलं तर ते कितीने वाढतं, किती पटीने आहे. सो अगेन, जर 90%च्या आसपास असेल किंवा 50, 60, 70च्या मध्ये असेल, दॅट मीन्स ओवाय पार्टिसिपंट कुठेतरी इंटरेस्टेड आहेत की मार्केटमध्ये मोमेंटम मिळू शकतो जर प्राइसची मोमेंटम असेल वरच्या साईडला तर. राईट, सो ओवाय पार्टिसिपंट आणि प्राइस पार्टिसिपंट तुम्हाला सांगतो इकडे. ओके, नाव लेट सी ट्रेड कशी बनवायची. ओके, सो दोन गोष्टी आपण इथे करणार. ओके, दोन गोष्टी आपण इथे लक्षात ठेवायच्या, की जेव्हा जेव्हा प्राइस जी आहे, ओके मी इथे टाईप करतो, सो तुम्ही एक स्नॅपशॉट घेऊन ठेवला तरी तुम्हाला एक बेटर समजू शकेल त्या गोष्टी. ओके, सो प्राइस पर्सेंटाईल जेव्हा जेव्हा प्राइस पर्सेंटाईल आणि ओआय पर्सेंटाईल अबाव 90 असेल, तेव्हा तो काय आपल्याला इंडिकेट करतो, हे दोन्ही जर आपल्याला एका ह्याच्यामध्ये मिळालं तर ते आपल्याला इंडिकेट करतं बुलिशनेस. ओके, आणि जर बेरिश ट्रेड बनवायची असेल तर सिंपल आहे, प्राइस पर्सेंटाईल बिलो 10 आणि वाय पर्सेंटाईल अबाव 90. ओके, सो आता जर स्नॅपशॉट घेऊन गेला तर विच इज फाईन. ठीक आहे, तर हे दोन इंडिकेशन आपल्याला काय देते, हे दोन इंडिकेशन देते आपल्याला दॅट विल बी अ बेअरिश.
ओके. लॉजिक बघा सिम्पल आहे ह्याचं. जर प्राइस पर्सेंटाईल 90च्या अबाव आहे आणि ओआय पर्सेंटाईल मला 90च्या अबाव दिसतंय, त्यावेळेस आपण काय अँटिसिपेट करतो की वाढत्या प्राइस सोबत बायर्स आणि सेलर्स किंवा बायर्सचं जे पार्टिसिपेशन आहे, ओआय पार्टिसिपेशन आहे, ते खूप चांगलं आहे. त्यामुळे प्राइस सोबत जर ओआय वाढते दॅट मीन्स कुठेतरी वाटतंय की प्राइस एक सस्टेन झाली पाहिजे. जर पार्टिसिपेशन नसेल तर काय होणार, प्राइसने ब्रेकआउट दिला पण ओआयचं पार्टिसिपेशन नसणार. त्यामुळे स्ट्रॉंग कन्फर्मेशन नसणार ओआय कडून की नाही वाटत आहे तिकडे मुवमेंटम येऊ शकते. त्यामुळे पार्टिसिपेंट तिकडे कमी येणार. राईट. सो लॉजिक इज सिम्पल. जर प्राइस अबाव 90 आहे, ओआय अबाव 90 आहे, दॅट इंडिकेट्स यू द बुलिशनेस इन द मार्केट. ओके. ओके. आणि लॉजिक सेम बेरीसाठी पण तेच. जर प्राइस पर्सेंटाईल बिलो 10 आहे आणि ओआय पर्सेंटाईल बघा सेम आहे दोन्ही केसमध्ये. का? कारण मला खाली जाणाऱ्या प्राइस सोबत ओआय पार्टिसिपेशन पण जास्त पाहिजे की मोमेंटम आहे जो खालच्या साईडला येण्यासाठी ओआय इंटरेस्टेड आहे, पार्टिसिपंट इंटरेस्टेड आहेत. त्यामुळे ओआय पर्सेंटाईलचा जो क्रायटेरिया राहणार तो सेम राहणार. ओके. आणि दॅट इंडिकेट्स यू व्हॉट, दॅट इंडिकेट्स यू द बॅरिशनेस. एक बॅरिशनेस इंडिकेट करतं आपल्याला. ठीक आहे. खालच्या साईडला एक मुवमेंट येऊ शकते. ओके. सिम्पल आहे. लॉजिक जर समजलं ना, हे हे ओव्हरऑल सांगण्याचं लॉजिक एवढंच आहे की जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल ना कोणत्याही गोष्टीची, तर डेफिनेटली ना पुढे जाऊन जे रिसर्च आपण करतो ना ती थोडी फार स्ट्रॉंग करतो. एक स्वतः आपण रिसर्च करायला हळूहळू सुरुवात करतो इनफॅक्ट. राईट. सो सांगण्याचं लॉजिक एवढंच होतं की कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली तर आपण डेफिनेटली ती मोमेंटम जी आहे ती फाइंड आउट करू शकतो. सो अगेन आय लाईक टू कम ऑन द स्क्रीन. मला पुन्हा स्क्रीनवर यायला आवडेल इथे. सो मी स्क्रीनवर आलो. सो इथे बघा जे वरती आहे ना, हे स्टॉक जे आहेत ते इक्वल टू 80 किंवा प्राइस जी आहे ते 80% वरती आहे ते सांगते. 84 स्टॉकची करंटली प्राइस जी आहे ती 84% आसपास आहे, अबाव 80 आहे. ओके. ओके. प्राइसचं पण आहे बिलो 20 किती स्टॉक्स आहे तर 31 आहे. ओवायचं पार्टिसिपेशन अबाव 75 किती आहे तर एवढे. अबाव 80 किती आहे 75 स्टॉक्स आहेत आणि बिलो 10 किती आहे 33 स्टॉक्स आहेत. ओके. सो ह्याचा लॉजिक एवढं आहे. लेट्स सी. एक एक्झाम्पल घेऊया आपण. सो आपण काय करणार, सिम्बल वाईज वर येणार आणि प्राइस पर्सेंटाईलवर क्लिक करणार. ओके. सो प्राइस पर्सेंटाईलवर जेव्हा क्लिक करा तर तो पहिला स्टॉक जो मिळतो तो तुम्हाला मिळतो, पहिले स्टॉक जे मिळतात ते तुम्हाला मिळतात लो पासून हाय पर्यंत, की कोणता स्टॉक त्याच्या 180 दिवसाच्या हाय लोच्या आसपास आहे आणि तिथपर्यंत स्पेसिफिकली हाय पर्यंत. सो सो एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण बर्जर पेंटचं घेऊया. एक समोरच आहे तर क्लिक करा. इथे येऊन आपल्याला याचे सिम्बल वाईज पर्सेंटाईल, आता ट्रेड कशी घ्यायचे ते मी सांगतो तुम्हाला. तर सिम्बल वाईज पर्सेंटाईल वर इथे आपण आलो. सो इथे ओके. तर राईट हँड साइड सो जी व्हाईट डॉटेड लाईन, व्हाईट लाईन आहे ती फ्युचर प्राइस आहे, येलो लाईन आहे ती प्राइस पर्सेंटाईल आणि ब्ल्यू लाईन इज ओआय पर्सेंटाईल. ओके. बर्जर पेंटचा ना राईट टेबल आहे ना तो बघा, थोडा डिफिकल्ट असतात रीड करणं, विच इज फाईन. खूप इझी पण असतं. सो प्राइस पर्सेंटाईलचा इथे ऑप्शन आहे आणि वाय पर्सेंटाईलचा इथे ऑप्शन आहे. ओके. क्रायटेरिया आपला काय होता, क्रायटेरिया आपला असा होता की जेव्हा जेव्हा प्राइस 10च्या वरती जाईल, 10च्या खाली जाईल आणि ओवाय 90च्या वरती असेल, दॅट मीन्स एक स्ट्रॉंग इंडिकेशन आहे बेरिश मोमेंटम साठी. ओके. सो एक एक्झाम्पल बघा इथे जर मी ड्रॉ करून दाखवलं तर सेकंड मेला बघा काय झालंय. सेकंड मेला प्राइस जो आहे ना तो बघा 10च्या खाली तर दिसतोय, राईट, पण ओवाय 80च्या आसपास आहे. राईट. सो टेक्निकली माझी एंट्री तर बनत नाही सेकंड मेच्या आसपास. राईट. कारण मला दिसतं प्राइस आहे पण ओवायचा पार्टिसिपंट कुठेतरी थोडा जास्त असेल तर बरं. पण 3 मेला इथे बघा तुम्हाला एंट्री मिळते ज्यात दिसतंय की प्राइस 5च्या आसपास आहे आणि ओवाय 90च्या वरती गेलाय. राईट. सो 515 कुठेतरी एंट्री होते आणि आपण काय अँटिसिपेट करतो, एक बॅरिश मोमेंटम. राईट. एक फॉल येणार असेल मार्केटमध्ये. त्यानंतर बघा मार्केटने एक ऑलमोस्ट फॉल दिला आहे. राईट. राईट. 489च्या आसपास. जर आता जो मी रेकॉर्ड करते 11 मेला रेकॉर्ड करते व्हिडिओ, सो 10th मे पर्यंत एक चांगला फॉल मिळाला आहे मार्केटमध्ये. राईट. विच इज फाईन. एक
10-20 पॉईंटचा एक रफली मोमेंटम आहे, राईट. आणि पोझिशनल ट्रेडिंगचा बघायला गेलो इन दिस स्पॅन ऑफ, ठीक आहे, 4 to 5 days मध्ये एक जर मोमेंटम असा मिळेल तर विच इज फाईन, राईट. सो आता स्ट्रॅटेजीजचं जर मी बघायचं म्हटलं ना, तर ट्राय काय करा ना, नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन जर सोबत जात असेल तर विच इज फाईन, नेकेड कॉल पुट ऑप्शन सोबत जा. पण ट्राय करा की 2-3 दिवस जर होल्ड करताय तुम्ही आणि ज्यात मोमेंटम नाही आलं तर ट्रेड काढून टाका. इनफॅक्ट जर मी माझा एक ओव्हरऑल एक मत मांडायचं म्हटलं तर 2-3 दिवसात जर ट्रेड नाही आलं तर ट्रेड काढून टाका. का? रिझन बिहाइंड इज दॅट की जर 2-3 दिवसात मुवमेंट तर थिटा हळूहळू डीके व्हायला सुरुवात होणार, राईट. सो प्रीमियम कुठेतरी ना तुमचा हळूहळू कमी होणार. सो एक लॉस बेअर करण्यापेक्षा ना थोडं एक छोट्या स्टॉक मध्ये घेऊन गेलं तर विच इज फाईन, राईट. सो ट्राय करा ना ह्या टूल सोबत स्ट्रॅटेजी सोबत. लाईक एक जनरली जर मी स्ट्रॅटेजी सांगायचं गेलं तर बुलकॉल स्प्रेड किंवा नॉर्मल बुलपुट स्प्रेड पण एक चांगला एक ओव्हरऑल पीएल तुम्हाला आणून देतो. ट्राय टू गो विथ दी स्ट्रॅटेजीज. आणि ह्याचा जो व्ह्यू असेल ना, हा ट्राय करा की थोडा एक ब्रॉडर व्ह्यू असेल तुमचा, लाईक 10-15 दिवस किंवा 7 ते 15 दिवसाची जी होल्डिंग, किंवा इव्हन जर तुम्ही मंथली एक्सपायरी ट्रेड कराल तरीही चालेल, राईट. थोडा ब्रॉडर व्ह्यू 3-4 दिवसाच्या होल्डिंगसाठी हा टूल तरी आय विल नॉट सजेस्ट यू, ठीक आहे. थोडा ब्रॉडर व्ह्यू असेल तर डेफिनेटली यू कॅन गो विथ दिस टूल, हा टूल सोबत जाऊ शकता. आणि अगेन स्ट्रॅटेजीज सोबत जा. जनरली 1:2, 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो घेऊन तरी गेलात ना तरी चांगलं आहे, राईट. तरी एक चांगली तुम्हाला एक आउटपुट मिळू शकतो तिकडे, राईट, त्या स्ट्रॅटेजीचा. आणि ट्राय करा डिफरंट डिफरंट मार्केट कंडिशन्सवर. सो तर मी मार्केट कंडिशन्स बघायला गेलो तर लेट्स से तुम्ही जर फार बाय एक्सपायरी असाल, मंथली एक्सपायरी, जनरली स्टॉक्स मध्ये कसं होतं मंथली एक्सपायरी असते. सो मंथली एक्सपायरीला सपोज नवीन स्टार्ट झालंय किंवा 3-4 दिवसच स्टार्ट झाल्यात एक्सपायरीला इनफॅक्ट, राईट. सो ट्राय करा डेबिट स्प्रेड बनवत जा, राईट. कारण डेबिट स्प्रेड बनवला तर तिकडे तुम्हाला बेनिफिट आहे व्हॉलॅटिलिटीचा, डिरेक्शनचा आणि डेल्टाचा एक इम्पॅक्ट असतो. आणि ओटीएम स्प्रेड बनवा, लाईक 1-2 स्ट्राईक ओटीएम गेलात ना तरी चालेल. का? कारण इथे आपण प्युअरली डिरेक्शनवर बेट करतोय. सो ओटीएम स्प्रेड बनेल तर स्वस्तात पण बनेल आणि 1:2 विच इज फाईन, एक चांगला रिटर्न देईल. सो जर स्टॉक नाही मूव्ह केला तर 1 रुपया झाला आणि मूव्ह केला तर 2 रुपये माझ्या खिशात येतात, राईट. सो नेट नेट आय क्लोजिंग इन पॉझिटिव्ह. 3 मध्ये माझी 2 ट्रेड जरी किंवा 1 ट्रेड जरी बरोबर केलं ना तरी विच इज फाईन. मी नेट नेट थोडा बहुत पॉझिटिव्ह मध्येच क्लोज होणार आहे, थोडा बहुत एक मोमेंटम पण येणार, राईट. सो ट्राय टू गो दिस वेट. आणि जर 10 दिवस झाले आहेत, 15 दिवस झाले आहेत एक्सपायरी स्टार्ट होऊन आणि मी अँटिसिपेट करतो की येणाऱ्या 7 दिवसात मुवमेंट आहे, 14 दिवसात मुवमेंट आहे, तेव्हा ना थिटाचा जो इम्पॅक्ट असणार ना आतापेक्षा थोडा जास्त असणार, राईट. सो ट्राय टू गो विथ दी क्रेडिट स्प्रेड, राईट. सो त्याने काय माझं डिरेक्शन यायला जरी टाइम मिळत असेल ना, थोडा टाइम देत असेल ना, तर थिटा हळू तुमच्या खिशात येत राहील, राईट. सो थिटा इम्पॅक्ट कुठे जास्त असेल त्यामुळे ट्राय टू गो विथ दी क्रेडिट स्प्रेड, राईट. ट्राय करा की डेबिट स्प्रेड आणि क्रेडिट स्प्रेड डिपेंड ऑन दी मार्केट कंडिशन्स, पण स्ट्रॅटेजी सोबत घ्या तर डेफिनेटली एक चांगला आउटपुट तुम्हाला मिळेल. ओके. ओके. आणि डेफिनेटली जर काही क्वेरीज असतील रिलेटेड दी दिस टूल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही डेफिनेटली सांगा. व्हिडिओज कसा वाटलं ते पण सांगा, राईट. इव्हन तो जर काही ऍडिशनल डेटा बद्दल तुम्हाला काही मत होऊ शकतो का, जर काही तुमच्यावर ऍड असेल तर डेफिनेटली तुम्ही सांगा, राईट. किंवा कॉन्सेप्ट सपोर्ट टीमला जरी तुम्ही रीच केला तरी ते तेवढेच तुम्हाला हेल्प करते. टेक्निकल टीम्स असते कारण की इव्हन दो ट्रेनर्स सोबतच मला कन्फर्मेशन देऊन सांगणार की हे डेटा कोणाचा वापरायचा, राईट. सो ट्राय करा, रिसर्च करा. आणि डेफिनेटली ही जर्नी जर तुम्ही ह्याच्यासोबत सुरू ठेवणार तर डेफिनेटली चांगला एक आउटपुट किंवा एक जे लर्निंग म्हणतो ती डेफिनेटली तुम्हाला इथे मिळेल. ओके. ओके. आजच्या दिवसासाठी एवढंच होतं की पर्सेंटेज सोबत प्राइस सोबत आपण कसे ट्रेड्स बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट नक्की करून जा. ओके. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर टाइम. नक्कीच भेटू नेक्स्ट व्हिडिओ.